सर्वांना प्रेज द लॉर्ड। आकाशातून खाली उतरून आले आणि जिवंत भाकरी ती मी आहे असं आपला बोललेले आपला तारणारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर तुम्हाला सर्वांना सलाम। देवाला स्तुती असो। आणि हे अंत्यकाळामध्ये आणि खेडेपाड्यामध्ये अगदी कोपऱ्यात देवाचा सुवार्ता पोचू दे म्हणून आणि सेवा करणारे सुवार्ता गाजवणारे रॉफेट चॅनलचा तर्फे मी त्यांना आभारी मानतो। त्यांच्याबद्दल देवाला पण स्तुती करतो। खरोखर त्या चॅनलद्वारा अनेक लोकांना सुवार्ता पोचते, त्याच्याबद्दल देवाला गौरव महिमा होऊ दे आणि अनेक लोक हे शेवटच्या दिवसामध्ये देवाच्या राज्यात मग प्रवेश मिळू दे म्हणून त्यांच्यासाठी आम्ही आशीर्वाद देतो आणि त्या चॅनलला प्रभूने आशीर्वाद देऊ दे, आमेन। आणि खरोखर मागच्या वेळा माझ्या साक्षाद्वारा हे रॉफे चॅनलला मी परिचय झालेला आहे आणि तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिले आणि माझा मराठी पण तुम्हाला भाषा व्यवस्थित समजल्यामुळं आणि देवाने कार्य केल्यामुळं देवाला आभारी मानतो। आजचं वचन एक पवित्र शास्त्रामध्ये एक वचन आपण वाचूया। 1 शमूएल 4 अध्याय 21 वचन। आणि तिने मुलाचे नाव इकाबोद म्हणजे वैभव कुठे असे ठेवून म्हटले की इस्रायेलपासून वैभव निघून गेले आहे, कारण देवाचा कोश नेलेले होता। बरोबर आहे, किती सुंदर वचन आपला समोर प्रभूने ठेवले आणि ह्या सुंदर वचनाचा अर्थ काय प्रभू आपला पवित्र आत्मदेव आपल्याला मोडून विरघळून सांगू दे। खरोखर ह्याच्या बॅकग्राऊंड बघितल्यावर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि ह्या पूर्वी काळामध्ये म्हणजे शास्त्रांच्या काळामध्ये आपल्या इच्छाप्रमाणे वागणारे लोक इस्रायल लोक असताना आणि एली म्हणून एक याजक होता त्या काळामध्ये आणि हन्ना त्यांना मुला नव्हता। त्यांनी प्रार्थना करताना असं केले, प्रभू ह्या न्यायाधीश काळामध्ये आपल्या इच्छाप्रमाणे लोक वागतात, तुझ्या इच्छाप्रमाणे कोणी नाही, एक मुलगा तुला पाहिजे प्रभू म्हणून प्रार्थना करून एक मुलगाला त्यांनी प्रभूकडून घेतले, त्याचे नाव शमूएल आहे। त्या शमूएलला एली मंदिरात सेवा करताना त्या शमूएलला एलीचा ताब्यात दिले। त्यांनी लहानपासून देवाचा मंदिरात सेवा करताना त्या काळामध्ये देवाने एलीचं जीवनाबद्दल संतुष्ट झाले नाही। त्यांनी काय केले आणि त्यांच्या स्वतः मुलं मंदिरात भयंकर पाप करताना म्हणजे आलेल्या लोकांना त्रास देऊन करताना त्यांनी बोलवले आणि सांगितले देवाचा विरोध तुम्ही पाप करू नका असं बोलले, परंतु त्यांनी काय ऐकले नाही। मग त्यांच्या पाप मंदिरात देवाचा विधी देवाचा आज्ञा पाळन नव्हता। त्या टाईमाला मग देवाने मग त्यांना दया केले म्हणून शमूएलला दिले। शमूएल संदेष्टाला देवाने होणारे गोष्टी त्या प्रवचन रूपाने त्यांना बोलले होता। त्या टाईमाला मग फलिस्ती लोक इस्रायल लोकांच्या बरोबर युद्ध करायला आले होता। त्या लोक मग असताना त्यांनी ह्या एलीचं 2 मुलं असं विचार केले आणि देवाचा मंदिरात असलेले कोश देवाचा कोश म्हणजे देवाचा सान्निध्याचा सादृश्य त्यांना युद्धभूमीमध्ये आपण नेऊया म्हटले। मग तेव्हा आपण जिंकणार असं विचार त्याने आले। हे खूप चुकीचं विचार आहे। देवाचा कोश मंदिरात असणारे कोश युद्धभूमीमध्ये ठेवायचा, त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये देवाचं सान्निध्य बरोबर नव्हता, परंतु कोशमुळं आम्ही जिंकू दे असं विचाराने त्यांनी युद्धरंगामध्ये हे कोश घेऊन गेले होता। मग नंतर युद्ध झाले, त्यांनी हरवले आणि त्या बातमी मग गावात आले। एली एक बाकड्यावर बसून ते बातमीसाठी वाट बघत होता। त्या टाईमाला त्यांचे सुनबाई फिनेहासचा बायको गरोदर होता आणि डिलिव्हरीच्या टाईमाला त्यांनी वेदना सुरू झाले। त्या वेदना झाल्यावर बायका सगळं म्हटले, ओ बाई काय हे काळजी करू नका, तुला मुलगा झाले। परंतु मुलगा झाले म्हणून त्यांनी लक्ष दिले नाही, त्या गोष्टी ऐकल्या नाही।
परंतु त्यांच्या नंतरच्या गोष्टी काय सांगितले, आणि देवाचा मंदिरामध्ये असलेले ह्या कोश इस्रायल लोकांच्याकडून पलिस्ती लोकांच्या ताब्यात गेले. म्हणजे देवाचं कोश गेले आणि मामा वारले आणि त्यांचे सासरा नवरा वारले, असं बातमी त्यांच्याकडे आले. मग ते आल्यावर लगेच त्यांनी म्हटले, हे मुलगा झाले म्हणून मला आनंद नाही, देवाचा महिमा गेले, देवाचा प्रभाव गेले, म्हणून त्या मुलगाला इकाबोध म्हणून नाव ठेवले. इकाबोध म्हणजे गेले, प्रभाव गेले. हो, खरोखर माझा प्रिय मुलानो, देवाचा मुलानो, आज विचार करायच्या गोष्टी आहे. अंत्यकाळामध्ये आहे, प्रभू येणारे. आपण लवकरात लवकर आपला हिशोब सांगायला प्रभूकडे जाणारे. मग आपला भक्तिजीवन कसं आहे, खरोखर देवाचं सान्निध्य, देवाचा कोश आपला बरोबर आहे का? आणि नाहीतर ह्या बाईचं नाव नव्हता. या सुनबाई किती ज्ञानी स्त्री आहे, त्यांनी नाव ठेवले त्याच्या मुलगाला इकाबोध. आपला वैयक्तिक जीवनामध्ये किंवा आपल्या सांघिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये इकाबोध म्हटल्यावर काय उपयोग नाही. प्रभाव गेलेले, महिमा गेलेले जीवन काय उपयोग आहे? आणि भक्ताने लिहिलेले हे वचनामध्ये लिहिल्यासारखं आजच्या काळामध्ये भक्ती आहे, त्याच्यामध्ये शक्ती नाही. शक्ती नसलेले भक्ती व्यर्थ आहे का नाही? आणि मीठ आपल्याला सगळं सार देते, चव देते. त्या मीठामध्ये सार नसले तर त्याला काय उपयोग आहे? फक्त पायाखाली टाकायला उपयोग होते. आणि देवाचा हेच्चरिका, देवाचा वॉर्निंग हेच आहे आपल्या जीवनामध्ये. आपण इकाबोधू नाव ठेवले का? आपल्यामध्ये प्रभाव गेले का? आपल्यामध्ये देवाचा कोश आहे का? तुम्ही म्हणेल, आणि काय एक लाकडाच्या पेटीमध्ये काय आहे? ते कोश लाकडाचं पेटीच आहे, त्याच्यात काय आहे? नाही प्रियानो, ते लाकडाचं कोट देवाचा सान्निध्य घेऊन येते. त्याच्यामध्ये 3 वस्तू आहे. आणि पहिला वस्तू असा आहे, त्याच्यामध्ये निर्गम 16:33 तुम्ही वाचले तर ओमेर मन्ना आहे, मन्नाचा पात्र आहे. हे ओमेर म्हणून एक माप आहे, त्या मापाचा ओमेर मन्ना त्या पात्रामध्ये आहे. खरोखर ह्या पहिल्या गोष्टी, देवाचा सान्निध्य तुमच्याबरोबर असायला पाहिजे म्हणल्यावर मन्ना पाहिजे. परलोकाचा मन्ना येशू ख्रिस्त आहे. आणि योहान 6:51 परलोकापासून आलेले जीवाहार मन्ना मी आहे असं प्रभूने बोलले. हो, परलोकातून आलेले येशू आपल्या जीवनामध्ये नसले तर आपल्यामध्ये प्रभाव नाही, आपल्यामध्ये महिमा नाही, आपल्यामध्ये ताकद नाही. येशू आपल्या जीवनामध्ये पाहिजे. आणि निकोदेम एवढा छान नीतिमान लोक आहे, परंतु देव म्हणले तुला येशू पाहिजे, तुला नवीन जीवन पाहिजे. येशूकडे आल्यावर मग नवीन जीवन मिळणार आहे. आणि कोर्नेलीचं जीवनामध्ये सर्व धर्मकार्य, सर्व गोष्टी भरपूर छान आहे, परंतु त्यांना पण येशू पाहिजे. येशू नसले तर झिरो, आपल्या जीवनामध्ये उपयोग नाही. देवाचा सान्निध्य, देवाचा प्रियपुत्र येशू ख्रिस्तामध्ये आहे. येशू ख्रिस्त आपला बरोबर पाहिजे. आणि आता सुवार्तामध्ये लिहिल्याप्रमाणे आणि त्या लोकांना येशूला त्यांच्या माचवात घ्यायला त्यांना आवडले. किती चांगला लोक आहे. आपल्या जीवनामध्ये, आपल्या हृदयामध्ये येशू पाहिजे, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मंडळीमध्ये येशू पाहिजे. येशू असले तर आपल्याला सर्वकालिक जीवन मिळणार आहे. येशूमुळं आपल्याला पाप क्षमा झाले. येशूमुळं आपण केलेले पापाचं शिक्षा त्यांच्या शरीरामध्ये झालेले. आपल्याला काय पाहिजे सगळं सर्वकालिक जीवनासाठी काय पाहिजे सगळं करून दिलेले येशू आपल्या जीवनामध्ये पाहिजे. माझा प्रियानो, येशू तुमच्याकडं आहे का? तुम्ही परीक्षा करा खरोखर. आणि प्रभाव तुमच्या जीवनामध्ये एक ग्लोरियस, एक मोठा शक्तीचं जीवन आत्मिक जीवनामध्ये चांगला मग शक्ती आणि अनेक लोकांना आकर्षित करणारे, अनेक लोकांना येशूला दाखवणारे शक्ती तुमच्यामध्ये पाहिजे म्हटल्यावर तुमच्या जीवनामध्ये येशू पाहिजे रे, येशू पाहिजे. आणि येशू ख्रिस्ताच्या नावावर आणि सर्व गोष्टी तुम्ही करू शकते,
परंतु येशू पाहिजे. आणि एक एक लोक असतात, 3 प्रकारचं लोक असतात. एकाना त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या माचवामध्ये येशू आहे, त्यांना झोपवतात. म्हणजे तुम्ही देवा डिक्कीमध्ये बसा, मी चालवते म्हणणार. असला लोकांचं मध्ये आशीर्वाद नाही. आणि एक लोक म्हणतात, प्रभू आम्ही नसले तर आम्ही जातो, तुम्ही नसले तर नो प्रॉब्लेम, असं म्हणणाऱ्या लोकाला उपयोग नाही. आणि येशू पाहिजे. येशू आमच्या माचवा तूच चालवा, आमचे जीवन तूच चालवा, असं म्हणणारे लोक आशीर्वादित लोक आहे. असं म्हणणारे लोक देवाचं सान्निध्य अनेक ठिकाणी घेऊन जाणारे लोक आहे. माझं प्रिय मुलांनो, येशू आहे का? त्या लाकडाचा ते बॉक्समध्ये, ह्या कोशमध्ये पहिल्या गोष्टी येशू आणि मन्नाचा पात्र आहे. आणि नंबर 2 निर्गमचं पुस्तक 25:16 असं आहे, त्यांनी देवाचा विधीचा म्हणजे देवाचा आज्ञाचा पाठ आहे, म्हणजे प्लेट्स आहे. देवाचा मोशेने 10 आज्ञा लिहून ते पाट्या आणले. त्या पाट्या आहे देवाचा कोशमध्ये, ते पाटे महत्त्वाचे आहे. ते पाटे आणि आपला वचनाचा सादृश्य आहे. ह्या वचन आपल्या जीवनामध्ये पाहिजे. देवाचा वचन नाही म्हटले तर काही उपयोग नाही. प्रत्येक दिवशी सकाळी सकाळी तुम्ही उठल्यावर येशू तुमच्या जीवनामध्ये असले तर वचन वाचतात. त्या वचनामध्ये तुम्हाला मार्गदर्शन असतात. देवाचा मार्ग तुम्ही काय आहे या वचनाद्वारा तुम्हाला कळतात. आणि ह्या वचन तुम्हाला स्वस्थता. आणि यहोवा वाक पाठवून त्यांना बरं केले इस्राയേल लोकांना. यहोवाचं ह्या वचनामुळे तुम्हाला स्वस्थता मिळेल, ह्या वचनामुळे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. आणि दावीद म्हणतात 86 ह्याच्यामध्ये स्तोत्रामध्ये म्हणतात, प्रभू मी तुला धावा करतो, कारण तू मला उत्तर देणार आहे. आणि देव उत्तर देणारे देव आहे. हे वन वे ट्रॅफिक नाही आहे. आपण काय बोललेले सगळं ऐकणारे देव आहे, उत्तर देणार आहे. आणि आपल्या जीवनामध्ये एक झाल्यावर एक अनेक समस्या असताना त्या समस्याचा वेळा आपल्याला काय पाहिजे माहिती आहे का? देवाचा उत्तर पाहिजे. हे कशासाठी माझ्या जीवनामध्ये आले, हे मला उपयोगासाठी आले का? आणि ह्या प्रॉब्लेममधून देव माझं बरोबर आहे का असं समजण्यासाठी हे वचन तुम्ही रोज वाचायला पाहिजे. वचनाद्वारा देव बोलतात माणसापेक्षा स्पष्ट बोलतात. मी मागच्या वेळेला एक उदाहरण सांगितले. एक माझा लहान मुलगा त्या खोलीमध्ये आहे. 7 वाजले, संध्याकाळी अचानक लाईट गेले. तेव्हा ते मुलगा भिवून मम्मी म्हणून वरडतात. त्या टाईमाला त्यांना काय पाहिजे? अरे तिथं हे कॅन्डल आहे, काडीपेटे, त्या भाषण त्यांना उपयोग नाही. त्यांना काय पाहिजे? नाना भिवू नका, मी आहे जवळ, मी आहे, तुम्ही जवळ आहे, मी बरोबर आहे, मी या लागले तुला, असं वचन पाहिजे. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम्स आले, प्रभू म्हणले मी आहे असं म्हटल्यावर आपला प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व्ह होतात. म्हणून म्हणले माझं प्रिय मुलांनो, रोज वचन वाचा. मला वाचायला येत नाही असं म्हणू नका. वाचायला नाही आले तर, आणि हे खूप चांगलं व्यवस्था आता आले, टेक्निकल नॉलेज जे आले, मोबाईलवर तुम्ही ऐकू शकते आणि कोणाकडून वाचून घेऊ शकते. तुम्ही रोज वचन वाचा. प्रभू यायचा वेळ झाले. अजून किती 30-35 वर्षापासून देवामध्ये असं एक ख्रिश्चन असून वचनामध्ये काय आहे अनेक लोकांना माहीत नाही रे. अरे असं म्हणू नका, असं अज्ञानामध्ये लिहू नका. सारखं ऐकायचं नाही. तुम्ही वाचा. देवाचं वचन तुम्हाला ताकद देते. मागच्या वेळा तुम्ही ऐकले, देवाचं वचन तुमचे पाप दाखवतात. स्कॅनर आहे देवाचं वचन तुमच्यामध्ये. प्रभू हील करतात, म्हणजे स्वस्थता देणार. देवाचं वचन बोलतात रे. नक्की हे देवाचं वचन वाचून मग तुम्ही इकाबोध आणि नावमधून तुम्ही बाहेर या.
तुम्ही देवाचा महिमा घेऊन जाणारे लोक आहे, देवाचं सान्निध्य बरोबर घेऊन जाणारे लोकाला वचन पाहिजे. आणि हेब्री पत्रिकेमध्ये असलेल्याप्रमाणे ह्या वचन दुधारी तलवारासारखं आणि काम करून येतात सगळं, आणि कार्यकारी आहे देवाचं वचन, कार्यकारी काम करून येतात. त्या वचनामध्ये एवढं ताकद आहे. तुम्ही वचन वाचायला विसरू नका. आणि तिसऱ्या गोष्टी त्या ते कोशमध्ये तिसऱ्या गोष्टी, आणि ह्याच्यामध्ये गणनाचं पुस्तक 17:4 आहे ते अहरोनाचा काठी. आणि खरोखर अहरोनाचा काठी म्हणजे देवाने लेवी लोकांना बोलवले, त्यांचे 12 वंशाचं सर्व काठी तुम्ही नाव लिहून त्याच्यामध्ये साक्ष मंदसामध्ये हे कोशमध्ये ठेवा म्हटले. आणि दुसऱ्या दिवशी बघितले तर आणि अहरोनाचा काठी, लेवी वंशामध्ये अहरोनाचा काठी, फळ आले, फूल आले आणि बदाम आले. किती चांगल्या गोष्टी. आणि हे मानवाचा ज्ञानाचा अतीत आहे, लांब आहे. आणि एक रात्री आपण काठी ठेवल्यावर उद्यापर्यंत त्याच्यामध्ये हे येतात का? येणार नाही, फळ येणार नाही. परंतु ह्याच्यामध्ये हे काठीमध्ये जीव आहे. ते जीव कोण ठेवले? देवाने ठेवले. त्या जीवामुळं ते काठी फळद्रूप झाले. ओ माझा प्रिय मुलांनो, खरोखर तुम्ही फलद्रूप व्हायला पाहिजे. येशू तुमच्या जीवनामध्ये आहे, येशू तुमच्या फॅमिलीमध्ये आहे, मग तुम्ही देवाच्या वचनामध्ये आहे. देवाचा वचन झाल्यावर तिसरा गोष्टी तुमच्यामध्ये देवाचा अहरोनाचा काठीमुळं फलदीप म्हणजे फ्रूटफुल लाईफ. देव म्हणतात कोण माझ्यामध्ये आहे आणि कोण तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये असलेले लोक बहुत आणि भरपूर फळ देणारे 100 पटपेक्षा. आणि येशू ख्रिस्त एक उपमानामध्ये असं बोलले, एक माळीकडे आले. त्या माळी म्हणतात प्रभू मग सांगा म्हणले, आणि हे काय फळ देणार नाही, हे फळ दिले नाही, एवढं वर्ष झाले म्हणले, आज काढून टाकते हे, असं प्रभू बोलल्यावर, मालक बोलल्यावर त्या माळी म्हणतात प्रभू 1 वर्ष राहू दे, 1 वर्ष फळ देणार का? मी खत घालतो, पाणी घालतो असं म्हटलं. हो, येशू ख्रिस्ताने क्रूसावर मरून आपल्यासाठी विज्ञापना करायला देवाचा उजव्या बाजूला बसलेले आहे. त्यांच्या विज्ञापनाने पवित्र आत्म्याचा कार्यामुळे आपल्यामध्ये काम होईल. आपण फळ देणारे, खरोखर फळ देणारे लोक अनेक लोकांना देण. आणि येसेफला म्हणतात, येसेफ तू जरा जवळ फळ देणारे माणूस आहे म्हटले. आपला उत्पत्तीमध्ये जरा जवळ असले तरी फळ, आणि पाणी जवळ असले तर फळ. आणि योबाच्या पुस्तकामध्ये असलेले पाणीचा वासाने ते मोठा नवीन फुटणारे किती चांगले. आणि मग वचनामध्ये तुम्ही लावा देवाचा इच्छाप्रमाणे तुम्ही फळ दिले तर अनेक, म्हणजे येशू ख्रिस्ताने देवाने मग महिमा गौरव मिळणारे आणि तुमच्या जीवनामध्ये नक्की प्रभू आशीर्वादित करणारे. तुम्ही फळ नसले तर आणि प्रभू म्हटले काढून टाकणारे. आणि खरोखर मग प्रकटीकरणमध्ये लिहिलेले आज शेवटच्या लवोदिकीया मंडळीमध्ये हेच गुण आहे. आणि ते कोमटपणा, हे आपण सांगितलं इकाबोधू म्हणजे कोमटपणा, चांगलं नाही हे नाही, सगळं महिमा गेले, प्रभाव गेलेले असला जीवन जगायचं देवाचं इच्छा नाही आपल्यामध्ये. देवाला आपला मोठा उद्देशाने आपल्याला तारले आणि ह्या जगामध्ये हे मंदिरामध्ये फळ देणारे, ह्या फळामुळं अनेक लोक प्रभूकडे येणारे, ह्या फळामुळं अनेक लोक देवाला महिमा गौरव करणारे. हो खरोखर. आणि प्रभूने आपला त्यांचे सान्निध्य बरोबर न्यायासाठी ह्या कोश पाहिजे. माझा प्रिय मुलांनो, तुम्ही हे देवाचा कोशासाठी विचार करा. त्या 3 गोष्टी तुमच्यामध्ये राहू दे आणि आपण प्रार्थना करूया. आमचे प्रेमाळू दयाळू देव बाबा,
तुला खूप खूप आभारी प्रभू. खरोखर आणि इकाबोध म्हणून ते ज्ञानी स्त्री नाव ठेवले, प्रभाव गेले म्हणले प्रभू. असं जीवन जगायला आमच्याबद्दल तुला आवडत नाही प्रभू. आता ह्या वचन ऐकणारे आमच्या श्रोतांचं सर्वांचं नाव घेते प्रभू. त्यांच्यासाठी प्रार्थना करते प्रभू. त्यांनी खूप वर्षापासून ख्रिस्ती लोक आहे, परंतु नाही ना प्रभू, तुझं सान्निध्य बरोबर नाही प्रभू, इकाबोध अनुभवामध्ये आहे प्रभू. त्यांना मदत करा प्रभू. त्यांना ह्या देवाचा कोशमध्ये काय आहे ह्या 3 गोष्टी त्याच्यामध्ये राहू दे. येशूला प्रथम स्थान देऊ दे आणि देवाचं वचन त्यांच्यामध्ये जगू दे आणि फळ देणारे जीवन त्यांच्यामध्ये होऊ दे प्रभू. खरोखर प्रत्येकांना आशीर्वादित करा. हे छोटीशी वचनाद्वारा तू अनेक लोकांच्या बरोबर बोला प्रभू, बोला. आणि हे अंत्यकाळामध्ये प्रभू इकाबोधू नाही ना प्रभू, आणि प्रभाव झालेले प्रभावशाली आम्ही जगण्यासाठी आणि भक्तीमध्ये शक्ती होऊन आम्ही पुढं आम्हाला मदत करा, आशीर्वाद करा म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावावर हे सर्व प्रार्थना तुम्हाला समर्पण करते प्रभू. स्वीकार कर. आमेन, आमेन.